नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. बहुतेक भक्त एक मोठी चूक नकळत करत असतात आणि ही चूक इतकी साधी असते की त्यांना ती चूक वाटतही नाही. पण आज मी तुला जे सांगणार आहे ते नीट ऐक, कारण कदाचित तूही हीच चूक करत असशील. तू रोज श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेतोस, नमस्कार करतोस, उदबत्ती लावतोस, पण मनात काय चाललेलं असतं? जरा स्वतःला विचार. पूजा करताना मन खरंच स्वामींकडे असतं का, की मनात चाललेलं असतं? माझं काम कधी होणार, मला पैसे कधी मिळणार, माझं संकट कधी दूर होणार? हीच पहिली आणि सगळ्यात मोठी चूक आहे. आपण भक्ती व्यवहारासारखी करतो, जणू काही देवाशी सौदा करतोय. मी तुझं नाव घेतो, तू माझं काम कर. पण स्वामी समर्थ म्हणजे कोण? ते काही वस्तू नाही आहेत की बटण दाबलं आणि परिणाम मिळाला. ते अनुभव आहेत, ते श्रद्धा आहेत, ते पूर्ण समर्पण मागतात. आणि इथेच आपण चुकतो. दुसरी चूक, आपण स्वामींचं नाव घेतो पण मनात शंका ठेवतो. खरंच होईल का? माझ्यावर कृपा होईल का? ही शंका म्हणजे भक्तीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण जिथे शंका आहे तिथे विश्वास नसतो, आणि जिथे विश्वास नसतो तिथे अनुभव कधीच मिळत नाही. तिसरी चूक, आपण फक्त संकटातच स्वामींना आठवतो. जेव्हा सगळं व्यवस्थित चाललेलं असतं तेव्हा स्वामी आठवत नाहीत, पण एकदा अडचण आली की लगेच स्वामी मला वाचवा, आणि मग अपेक्षा ठेवतो की स्वामी लगेच मदत करतील. पण खरी भक्ती म्हणजे रोजची असते, फक्त गरज असताना नाही. चौथी चूक, आपण दुसऱ्यांशी तुलना करतो. त्याचं काम झालं, माझं का नाही? त्याला अनुभव आला, मला का नाही? ही तुलना मनात विष टाकते. प्रत्येकाचं कर्म वेगळं, वेळ वेगळी आणि अनुभवाची वाट वेगळी. पाचवी चूक, आपण घाई करतो. आज नाव घेतलं आणि उद्या परिणाम हवा. पण स्वामींचं काम त्यांच्या वेळेनं होतं, आपल्या घाईनं नाही. सहावी चूक, आपण बाहेरून पूजा करतो पण आतून बदलत नाही. राग, मत्सर, अहंकार, चुकीचे विचार हे सगळं ठेवून आपण भक्ती करतो आणि मग म्हणतो काही फरक पडत नाही. पण स्वामी बाहेरच्या दिव्यापेक्षा आतल्या प्रकाशाकडे पाहतात. सातवी आणि सगळ्यात धोकादायक चूक, आपण स्वामींवर विश्वास ठेवतो असं म्हणतो, पण नियंत्रण सोडत नाही. प्रत्येक गोष्ट आपणच ठरवायचा प्रयत्न करतो. हे असंच व्हायला पाहिजे, हे मला आत्ताच हवं. पण खऱ्या भक्तीत नियंत्रण सोडावं लागतं. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. आता थोडं शांत बस आणि स्वतःला विचार, तू या चुका करत आहेस का? जर हो, घाबरू नकोस, कारण हे समजणं हीच बदलाची सुरुवात आहे. आजपासून एक छोटा बदल कर. जेव्हा स्वामींचं नाव घेशील तेव्हा फक्त नाव घे. काही मागू नकोस, काही विचार करू नकोस. मन शांत ठेव. दुसरं, शंका आली तरी नाव सोडू नकोस, कारण सातत्यातच शक्ती आहे. तिसरं, रोज थोडा वेळ स्वामींसाठी ठेव, फक्त अडचणीत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, अपेक्षा कमी कर आणि विश्वास वाढव. कारण जेव्हा अपेक्षा कमी होते तेव्हा अनुभव वाढतो. कदाचित लगेच काही मोठं घडणार नाही, पण हळूहळू तुला जाणवेल मन शांत होतंय, विचार बदलतायत आणि आयुष्य योग्य दिशेने चाललंय. आणि तेच स्वामींचं खरं कार्य आहे. बाहेरचं बदलण्यापूर्वी ते आतून बदलतात, आणि जेव्हा आतून बदल होतो तेव्हा बाहेरचं सगळं आपोआप बदलायला लागतं. म्हणून आज एक निर्णय घे. भक्ती करायची, पण खरी करायची. दिखाव्यासाठी नाही, भीतीपोटी नाही, तर विश्वासाने. आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीच कोणाला सोडत नाहीत, पण ते त्या व्यक्तीला जास्त जवळ घेतात
जी मनापासून, निस्वार्थपणे आणि पूर्ण विश्वासाने त्यांचं नाव घेत असते. आता हे सगळं ऐकल्यावर तुझ्या मनात एकच प्रश्न येईल, मी बदल करू शकतो का? उत्तर आहे हो, नक्कीच करू शकतोस. आणि आजपासूनच करू शकतोस. फक्त एक पाऊल टाक. बाकी स्वामी स्वतः मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.